नाशिकमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर सुरू झालं का काय असाच काहीसा प्रश्न आता नाशिककरांना पडतोय। सिडकोतील एका सराईत गुंडाचं अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली आहे। सराईत गुंडाचं अपहरण करत 5 जणांनी त्याची निर्घृण हत्या केली आहे। पंचवटीतून सुरू झालेला हा थरार मोखाडा भागात जाऊन संपला। या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल केलाय, तर युनिट 1च्या पथकाने या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतलंय। संदेश चंद्रकांत काजळे, विजयनगर सिडको असं मृताचं नाव आहे। या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला संशयित स्वप्नील उन्हवणे याची माहिती मिळाली। तो एका सिंहरंगाच्या विना नंबर प्लेटच्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने पथकाने खात्री करून त्र्यंबक परिसरात सापळा रचला। इको गाडीसह स्वप्नील दिनेश उन्हवणे ओमसाई निवास निमाणी बस स्टॉप समोर राजवाडा पंचवटी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या खुनाबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने साथीदार रणजित आहेर, राजवाडा पंचवटी, नितीन उर्फ पप्पू चौघुले, ड्रीम कॅसलच्या मागे पंचवटी व इतर दोघांनी मिळून संदेश काजळे याला दिनांक 10 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास बळजबरीने याच इको गाडीत बसून रणजित चौघुले, नितीन आहेर यांनी कोयता व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केलं। त्याला जिवेठार मारून मोखाडा परिसरात जाळूनही टाकलं। संशयिताकडून 4 लाख रुपयांची एक सिव्ह रंगाची इको चारचाकी जप्त करण्यात आली, तर इतर 4 जणांचा शोध पंचवटी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाकडून सुरू करण्यात आलाय। या घटनेने पंचवटी व सिडको भागात मात्र खळबळ उडाली। काजळे हा देखील एक सराईत गुंड होता। काही वर्षांपूर्वी दोघा डीजे वादकांना मारहाण करत सिगारेटचे चटके दिल्याची माहिती होती। वाढदिवस सुरू असताना मद्याच्या नशेत त्याने इतर 9 जणांसह एका वादकाचा लैंगिक छळ करत मारहाणही केली होती। त्यानंतर तो फरार होता। ग्रामीण पोलिसांनी त्याला तसंच त्याच्या इतर साथीदारांना अटक केली होती। सर्व संशयित जामिनावर बाहेर असल्याची माहितीही पोलिसांकडून मिळते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।